त्याची साधी गाडी आणि आमची कुठली रे BMW 650 RRR. सकाळ सकाळ कबूतर आमच्या बिल्डिंगमध्ये RRR पडले आणि बघू शकतो समृद्धी महामार्ग इकडनं पूर्ण जात होतो म्हणजे जो नागपूरवरून येतो आम्ही भिवंडीला उतरतो. कैसा पसंद आता हम लोग डांस करेगा ना फिर वो भाई तो आहे नाण्याचा अंगठा. इकडं आहे नाणे घाटाचा रस्ता आणि बघू शकता ही आहे गोडपाण्याची नाळ. इकडं आहे दाखोबा बोट तो वरचा बघू शकता तिकडं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आमच्या दोघांच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज चालू आम्ही राईडला. तो पण म्हणजे कुठे जाणार आहे आपण? सिंगापूरला. आज आमची राईड आहे सिंगापूरला. ते पण बघू शकता. यो भाई कसा जरा हेवी क्लासिक माणूस आहे म्हणून त्यांनी BMW कुठली आहे रे 350 की 310 आहे त्याची. आणि आम्ही त्याच्यापेक्षा भाई आमचं साधं कामच नाही आहे. त्याची साधी गाडी आणि आमची कुठली रे BMW 650 RRR. आणि बघा त्याच्यासाठी गाडी बघायला आमचा एक माणूस आलोय स्पेशल. आणि बघा आपली ही आहे आपली गाडी BMW 650 RRR. ती पण मॅन ऑफ द सिरीज भेटलेली आपल्याला. बघू शकता कशी क्लासी लुक आहेत गाडीचे आपले. आणि आपण जाणार आहोत तो म्हणजे पळूगावात म्हणजे सिंगापूरला. आणि आपली राईड आहे सिंगापूरला. सो जाऊया आता पटकन निघूया. आपले बाकीचे साथीदार पण गेलेत. एक स्विफ्ट आहे, एक प्रथमेशची BMW आहे आणि एक आपली BMW 650 आहे. चला भेटू पुढे रस्त्यावर. तर मित्रांनो आपली राईड स्टार्ट होते आणि आपली बाईक येते BMW 650 RRR. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आपल्या राईडला करूया स्टार्ट. आणि तिकडे आपला प्रथमेश भाऊ BMW रेसला काय क्या रेस लावशील का? हां चल हायवेला लावूया. सुप्रभात मित्रांनो. तर आपली राईड झाली स्टार्ट आणि बघू शकता सकाळ सकाळ कबूतर आमच्या बिल्डिंगमध्ये पडले. जास्त त्याची पॉवर जास्त आहे ना रे तिला. तर मित्रांनो आपल्या गाडीला कशी पॉवर जास्त आहे ना त्याच्यामुळं आपली बाईक बंद झाली. तर जाऊया आपण इकडनं आपला केरनाकरचा रस्ता त्यानं निघतो आम्ही. किती भारी दिसतो. पण आपली गाडी कधी महाग आहे जरा म्हणून जर आपल्याला केअरफुली चालवायला लागेल थोडीशी. त्याला काय फरक नाही पडणार. त्याची गाडी स्वस्त आहे, आपली गाडी खूपच महाग आहे. आणि आमचे इथले रस्ते बघाल ना एकदम काय बोलतो ते इंटरनॅशनल रस्ते आहेत. कुठल्या साऊथ आफ्रिका साईडला पण तुम्ही असे रस्ते नाही बघाल. या फुल मजा आहे. आजची आपली राईड खूप भारी होणार आहे कारण की आपली राईड होणार होती सिंगापूरला. आपण सिंगापूरला चाललो आहे ते पण बाईकने. सर्वात स्वस्त जागा आणि एकदम नेचरने भरली. तुम्ही बघाल ना ती जागा जाताना रोड जी आपली ट्रिप होईल ना ती एवढी भारी होणार आहे ना. तुम्ही पण हैराण व्हाल की काय मजा केली आम्ही आज राईडला. तर हा आपला शेरादेवाचं मंदिर. इकडं पाया पडूया शेरादेवाच्या आणि आपली राईड. आणि आता आपल्याला पुढचे व्ह्यूज डायरेक्ट आपण आता हायवेला जॉईन करू कारण इथं आता खूप ट्रॅफिक पण असेल लागले. आपण कल्याण सिल रोडला हायवे लागतो आणि बघू शकता ट्रॅफिक आहे. सकाळचा क्लायमेट आहे तरी पण एवढं ट्रॅफिक येतं. आणि आता आपल्याला जायचं पहिले पेट्रोल फिल करायला. मेन गोष्ट म्हणजे आपली ही BMW 650 RRR आहे जिला आपण नाव ठेवलं आहे BMW 650. तर याच्यात पेट्रोल किती टाकायचा हा विचार पडला आहे. याच्यात पेट्रोल किती टाकायचं रे? 50 रुपयाचा बस होईल ना येऊन जाऊन. भाई आपल्या गाडीला 100चा ॲव्हरेज आहे. 100 जास्त होतं पण मला वाटतं 70चा ॲव्हरेज तरी देईल आपल्याला. तर आपली ही राईड मला वाटतं 140 रुपयात वगैरे कवर होईल. तर प्रथमेश पण गेला तिकडं पेट्रोल भरायला. कितीचं पेट्रोल टाकते? कितीचं पेट्रोल टाकते? 130चा.
कसं परवडेल रे तुला? आमचं तर 50 रुपये होणार आहे, 50 रुपये. हां माझी जास्त सीसी आहे ना, जास्त ॲव्हरेज आहे नाही, कमी पण जास्त नाही. हे अशी आम्ही छोटी गाडी नाही चालवत माहिती आहे का. चला तर आता पेट्रोल फिल करून घेऊ पहिला टाकीमध्ये पूर्ण मस्त. आणि बघू शकतो की सिटिंग कॅपॅसिटी पण चांगली आहे. पाठीमागे जय बसलेलं आहे. आणि आम्ही आता आहोत ते मानपाड्याला. तिकडंच आपला सलूनवाला आहे बंट्या. तसंच आपण तिकडे पेट्रोल भरलं ते म्हणजे आपल्या डोंबिवलीमध्ये. आणि कल्याणमध्ये वगैरे कोण ट्रॉफिक होती म्हणजे तो शूट नाही केलं. तर बघू शकता हा आपला ऐतिहासिक असा कल्याण. आणि आता आम्ही आहोत काटेमानिंगलीला. आणि आता चाललो टुवर्ड्स मुरबाड हायवेला. बरेच दिवसांनी आता राईड करावं ना खूप मजा येते. कारण की आपण लास्ट राईड बघितले असेल आपली अलिबागची राईड होती. आणि आमच्याकडे पण लवकर प्रत्येकाकडे बाईक यायला पाहिजे असतो. म्हणजे प्रत्येक आमचा रायडिंगचा असा ग्रुप झाला पाहिजे पूर्ण. आणि आमचा सर्वांचा ड्रीम आहे म्हणजे माझा, प्रथमेशचा, सूरजचा आणि आशिषचा की आपण एकदा तरी लडाखला जायला पाहिजे आपली स्वतःची बाईक घेऊन. तर होतो की आपला स्वप्न लवकरच पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे कुठून तरी जॅकपॉट लागेल. आपण मेहनत तर करतोच आणि मेहनतीचे फळ पण आपल्याला भेटत आहेत. पण कुठून तरी जॅकपॉट लागला पाहिजे. आणि आमचा एक कुठला तरी इकडे श्रीमंत जरी झाला ना तरी प्रत्येकाकडे बाईक असेल ही आमची गॅरंटी आहे. तो आता आपण ऐतिहासिक कसं उल्हासनगर शहरात जातो. आणि कमानी बघू शकता किती भारी आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार उल्हासनगर महानगरपालिका आपले सहर्ष स्वागत करत आहेत. तर उल्हासनगरवाल्यांनो आम्ही आहोत तुमच्या नगरीत. पण ते जास्त वेळ नाही, थोडा वेळ घेत. कारण की आम्ही इकडनं आता वाया टर्न मारून जाणार आहोत ते डायरेक्ट मुरबाड हायवेला. आज पोलीस चेकिंग नाही आहे. हे एकदम सायलेंट ड्रायव्हर आहे. याची ड्रायव्हिंग आपल्याला खूप आवडतं. कारण ती एकदम शांत आहे. बाईक असो किंवा कार प्रथमेश एकदम सायलेंट असतो कधी पण ड्रायव्हिंग करताना. आणि तसंच पाहिजे ॲक्च्युली ड्रायव्हिंग करताना घाई नाही केली पाहिजे. कारण की आपण मित्रांनो म्हणजे हप्त्यातून 6 दिवस काम करतो, 1 दिवसाची सुट्टी असते ना, आपण त्यात राईड प्लॅन करतो. मग ती आपण लाईफ आहे ना ती लाईफ आपण रिलॅक्समध्ये जगली पाहिजे. कारण की त्याच्यात पण आपण घाई करून कुठं आपल्याला डेस्टिनेशन जरी लांब असलं तरी कसं होऊन काय थोडं लेट होणार आहे. पण जास्त घाई करून त्याच्यात पण फायदा नाही आहे. फायनली लागलो आपण मुरबाड रोडला. आणि तुम्ही ओळखू शकत नाही की हा मुरबाड रोड आहे. आणि मागच्या वेळी आलेलो तेव्हा काम चालू होतं या रोडचा. पण बघू शकता की मुरबाड रोड जो पहिला सिंगल लाईनचा होता आता डबल लाईनचा झालेला. आणि किती भारी वाटतं मुरबाड रोड. आणि आम्ही आता पोचलो आहे तांबे गावात. आणि या तांबे गावात पण आम्ही पहिले फिशिंगला यायचो. म्हणजे आपण वल्गनीची मच्छी ज्याला बोलतो त्याच्यासाठी यायचो. पण बघू शकता की रोड आहे ना रोड जेवढा भारी होणार आहे. आणि जेव्हा आपली पावसाळ्यात वगैरे आपण राईड करून यायचं तेव्हा खूप भारी वाटणार इथं. कारण की जेव्हा सिंगल रोड होता ना सिंगल रोडच्या वेळी पण खूप भारी वाटायची या रोडला. कारण की ती आजूबाजूची झाडं परत पडणारा पाऊस आणि आता उन्हाळ्यात पण भारीच वाटतं. पण जो पावसाळ्याची मजा आहे ना या रोडवर बाईक राईड करायची किंवा कार राईड करायची ती काय वेगळीच आहे. तर आपला प्रथमेश चेक करतो. आणि आपली 4 व्हीलर कुठे तेच नाही माहिती. सूरजच्या 4 व्हीलरमध्ये सूरज, प्रशांत, परत प्रतीक आहे आणि अमोल म्हणून आहे. अमोल माहितीच असेल तुम्हाला त्या तेवढी सर्व आहेत. आता बघूया आपल्याला किती टाईम लागतो त्या. आपल्याला चाललो सिंगापूरला. आणि मित्रांनो सिंगापूर म्हणजे तो फॉरेनचं सिंगापूर नाही. गाडी बघा किती झाली. बघू शकता मित्रांनो किती भारी रोड आहे. या वेळेला सर्व माउंटन. आणि इकडं किती डेव्हलप झालं बघा. पहिलं काहीच नव्हतं या मुरबाड रोडला. सिंगल रोड आणि ते पण पावसाळ्यात जेवढी हालत खराब व्हायची ना या रोडला. पण आता एवढा भारी गेला ना एवढं भारी वाटतं इथं बाईक चालवायला. आपण आहे नदीच्या ब्रिजवर बघू शकतो. इकडं ब्रिजचं वगैरे पूर्ण. आणि थोड्याच दिवसात मला तर वाटतं की हायवे पूर्ण डबल रोडचा हायवे होईल. आणि गाड्या सर्व सुद्धा बघतील त्यामध्ये मार्केट घाटा दिसतं. आणि इकडं पुढाला की रस्त्यांचे खूप सारे कामं झाले. कारण की इकडनं जवळनं समृद्धी महामार्ग गेला आहे. त्याच्यामुळे बरेचसे एक्झिट वगैरे परत त्या समृद्धी महामार्गाला कनेक्टेड असे रस्ते काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाला असे रस्त्यांचे कामं वगैरे चालू करायचे. आणि गाडी आहे ना गाडी आपण बोलतो आम्ही म्हणजे नाव ठेवलं तिचं BMW 650 RR. तर मी
TVS स्पोर्ट बाईक आहे. एवढी भारी चालते ना आपली, म्हणजे जी 3 महिना आपल्या मॅन ऑफ द सिरीजला भेटलेली SSC टुर्नामेंटला, तर ती एवढी भारी चालते ना ऑफ रोडिंगला पण खूप मस्त. आणि अशी म्हणजे जी नॉर्मल बाईक्स आहेत 1 लाखच्या अंडर रेंजमध्ये जे आपण परचेस करू शकतो. म्हणजे तुम्हाला जवळच्या जवळ कुठं राईड वगैरे करायची असेल, म्हणजे किल्ले वगैरे किंवा जवळच्या जवळ ट्रॅव्हल करू शकतो, तर बाईक तुम्ही परचेस करू शकता. आणि ड्राईव्ह करायला पण खूप फार मजा येते. तर आता बघूया इथे रस्ते बरेच बघा तिकडे बघू शकता. समृद्धी महामार्ग जो आपल्या गावातून म्हणजे जो नागपूरवरून येतो तो सरळ आता डायरेक्ट JNPTला जाणार आहे वाया भिवंडी पुणे आणि इकडनं आपला मुरबाड रोड आणि पुढं बदलापूरवरून जायचंच जाणार. आणि शाळेतली पोरं बघा, शाळेतली पोरं एक्झामला चालल्या का वाटतं, शाळेतली पोरं एक्झामला चालल्यात वाटतं. अरे रिझल्ट आहे, सॉरी काही रिझल्ट असला ना, रिझल्ट असला विचार येणार आहे घरात बाबा. रिझल्ट असला म्हणजे घरात एकच का नापास होतो आणि नापास झालं गोड, ही गोष्ट आपल्याला माहीतच होती. म्हणून रिझल्टला जाताना पण एकदम काय बोलतात ते भीतीनेच जायचो. तर बाबा नक्की पहिले मंदिरात पाया पडून जायचो आम्ही. पण होतो असा काही दिवस नाही आला की मी फेल वगैरे झालं. आपल्या TVपर्यंतचं काम शिक्षण चांगलं झालं. आणि बघू शकतो समृद्धी महामार्ग इकडनं पूर्ण जात होतो. म्हणजे जो नागपूरवरून येतो आमने भिवंडीला उतरतो आणि त्याचा एक एक्झिट पॉईंट आणि अहमदाबादवरून जो एक रोड येतो अहमदाबाद हायवे, म्हणजे समृद्धी महामार्ग जो अहमदाबादवरून येतो आणि नागपूरवरून तो कनेक्टेड होतो तो डायरेक्ट पनवेल JNPTला. म्हणजे जे अहमदाबादवरून किंवा दिल्ली साईडवरून ज्या कंटेनर्स वगैरे येतील ना ते आपले मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण या सिटीना जे कनेक्टेड होते ते आता तिकडं नाही येणार, ते इकडचं इकडं बाहेरून डायरेक्ट पनवेल JNPTला जाते. म्हणजे विचार करा थोड्या वर्षात म्हणजे लॉजिस्टिक्स आणि ट्रान्सपोर्टेशन याला खूप फायदा होईल या रोडचा. तर रोडची कंडिशन सध्या खराब आहे, पण होतं लवकरच समृद्धी महामार्ग झाल्यानंतर या रोडची पण कामं रोज चालू होतील ते. हॅलो गाय, हॅलो गाय, बघा बसलो फक्त कारमध्ये आणि आपण बाईक चालवतो. पण कार बसण्याच मजा ना, कार चालवायला मजा येते किंवा मग कारच्या बाहेरच राहावं. कार चालवायला काहीच मजा नाही. एक तर कार चालवायची माणसानं किंवा बाईक आहे पाठीमागे बसणं काहीच मजा नाही आहे. आणि जर बाईक राईड करतो तेव्हा पण बाईक चालवायला मजा, पाठी बसणं काहीच मजा नाही. कारण की पायरी बसल्यावर माहिती तुम्हाला नुसतं मंदिर तर बसून घ्यायला लागतं. बाईक चालवताना खूप मजा येते. आणि आपल्याला असं जर रोड असेल तर आणखीनच मजा आहे बाईक चालवायला. आणि प्रत्येक कुठे आता मागे आहे का तुम्ही प्रत्येकच मागे राहायला मिळतेच तरी. थोडं रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळं थोडं काय चेंजमध्ये, पण पावसाळ्याच्या अगोदर मला कसं होऊन जाईल सर्व रस्ता आणि झालेच पाहिजे. कारण की आपल्याला पावसाळ्यात राईड करायची त्या या मुरबाड यमुनेचे पाणी ताजा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. देखना तुझे
अशा प्रकारे आपण महाराष्ट्र वगैरे महाराष्ट्र बोललो ते म्हणजे कारण की आपला महाराष्ट्र आहे जो लाखो लोकांचे पोट म्हणजे उदरनिर्वाहाचं कारण म्हणतो आणि जो आता बऱ्याच लोकांना माहीतच आहे मराठीचा मुद्दा झालो नाही खरंच मित्रांनो जर ज्या राज्यात तुम्ही स्वतःचा पोट भरताय तर त्या राज्यात येऊन तुम्ही त्या राज्याची भाषा का नाही शिकू शकत आणि तुम्हाला मराठी भाषेचा असं तुम्ही जबरदस्ती नाही करत तर तुम्हाला लगेच आलीच पाहिजे पण तुम्ही असं जर बोलला ना की मला हा मी शिकतो किंवा मी शिकेल मला आवडते जय महाराष्ट्र असं बोला ना तुम्ही काही लोक गर्वाने बोलतात की बाबा हा आम्ही शिकेगा हे नाही ते नाही मग अशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे कारण की जर तुम्ही इथं येऊन इथल्या मातीत येऊन जर पोट भरताय स्वतःचं कुटुंब चालवत आहे तर तुम्हाला इथली भाषा नक्की आलीच पाहिजे हा 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 मित्रांनो बघू शकता काय रोड आहे आणि ही जी झाडं बघतोय ना तुम्हाला वाटेल अशी सुटलेली आहेत पूर्ण आणि असे उजाड दिसत आहेत पण जर तुम्ही पावसाळ्यात कधी आलेले असाल ना इकडे शपथ एवढा भारी वाटतो ना पूर्ण हिरवं अशी गच्च झाडी झालेली असते पूर्ण म्हणजे तुम्ही रोड या साईडला पण नाही जाऊ शकत एवढी झाडी झालेली असते या रोडच्या बाजूला आणि खरंच खूप भारी वाटतं हा रोड आणि जेव्हा पण आपण म्हणजे शिवनेरी झाला आग्रा रोड झाला याला ओल्ड आग्रा रोड पण बोलतात आणि पहिले स्टार्टिंगला पण खूप भारी होता रोड पण आता मी खरंच 2 वर्ष अगोदर तर या रोडने गेला असेल ना आता तुम्हाला रोड ओळखत नाही कारण की एवढा भारी रोड झालेला आहे आणि त्याचं ट्रेन करायला घेतला आता बघूया कधी होणार आहे तो रोड आपल्या गाडी चालवायला घेतो जास्त स्पीडला चालली गाडी गाडी काय ते डोंगर आणि त्याचा वापर राईड करतात आणि राईड करायचं नाही हात असतो की बाबा आपण काम त्याच्यात आपले डोळे पण कितीवर वर्क असतो आपले डोळे पण असे कितीवर वर्क करून पूर्ण टाळलेले असतात आणि जेव्हा आपण असं सह्याद्रीमध्ये येतो कोकण पट्ट्यात येतो किंवा आपण बाईक राईडला येतो आणि आपण ही हिरवी झाडं वगैरे बघतो असं रोड बघतो तर तेव्हा आपले चालवलेले डोळे असतात ना ते खरंच एकदम एक राईड आपल्यातून नाही पण महिन्यातून तरी एक राईड झालीच पाहिजे या सह्याद्रीच्या सिटीमध्ये आणि त्या गाड्या पण खूप चालतात त्याच्या आता कमी झालेलं आहे कारण की बरेचसे हायवेज मध्ये झालेले आहे पण हा रोड जो फेरफार करायला खूप उपयोगी आहे कारण की हा जो रस्ता आहे तो कल्याणातला मेन मार्केट आहे कल्याण कारण की आपला ठाणे जिल्हा म्हणजे कल्याण करण्यासाठी ऐतिहासिक पण तेवढंच आहे आणि व्यापाराच्या दृष्टीने पण तेवढंच महत्त्वाचं आहे हो ब्रो ॲक्च्युली प्रथमेश आम्हाला वाटलं मागे आहे प्रथमेश मागे होता आणि त्याला एक लावलं का रे नको हरवून जायचं फुकट इज्जत जाईल तुझी पहिले घरी 90ला भाई पहिले घरला घोडा आहे घोडा आपली घोडा तर मित्रांनो आपला टर्न आला तो म्हणजे बसईवरून रोड येतो रिक्षा लागला पूर्ण आणि खूप आपलं स्वागत करतं आणि बघा भाई कारमध्ये बसल्यात तरी पण यांची अरे सुरेश तू गाडी चालवणार होता ना रे तुम्हाला भाई बघ कशी रायडिंग आयुष्यभर ड्रायव्हर चेंज सुरेश तू माझ्या समोर गाडी चालव मी तुझी व्हिडिओ काढतो मस्त 360 मध्ये रोडला नंतर पुढे नीट द्या काय बा असं आहे नुसता कैसा प्रसन्न दाखो हम लोग डांस करेगा ना फिर वो चल एक्सप्रेसची गाडी बघा चमकते नुसते मित्रांनो आपण आता एंटर झालो आहे ते म्हणजे जसंही कोळू रोडला आणि हाच रस्ता पण तुम्हाला ना फिरून गेले ना तुम्ही तर तुम्हाला जो आपला गोरखगडचा
रस्ता आहे त्या रस्त्याला हाताने व्हायला जाईल आणि पुढे गेलं आपल्याला निसर्गाचे अद्भुत असे सौंदर्य बघायला भेटणार आहे. तर थोडं वेट करा व्लॉगमध्ये आणि नवीन असेल व्लॉगमध्ये आपलं तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सूरज भाई कुठे गेला? सूरज भाई आमचा सूरज आहे दादा शर्यत जिंकला दसही अड्ड्यामध्ये आमचा सूरज आहे दादा शर्यत. अरे दहा वाजत आलं तरी पण एवढं धुका विचार बरोबर बघू शकता डोंगर दिसतो रोड बघा तिथे भारी आहे आणि ते पण डांबरी रोड. मेन गोष्ट म्हणजे डांबरी रोडवर राईड करायला फार मजा येते कारण की जो याचा रोड असतो सिमेंटचा रोड तिथं टायर खूप स्वस्त गाडीला आणि आता सुरेश भाई आला ना भाईयाला वाजून जाईल भाईयाला सुरेश भाई आपल्या सुरेश येतं माझ्या शर्यत जिंकला जसं अड्ड्यामध्ये काय सुरेश चालू जातो चांगली गाडी मस्त तो पण आलो चिकल मस्त मग आमच्या ग्रुपमध्ये सर्व काय नजर आहे बघू शकता की पूर्ण अख्खी डोंगर रांग आहे जी म्हणजे मार्केट घाटाला कनेक्ट करते आणि या धुक्याच्या कल्ल्यावर शेती बघ काय भारी केले असं वाटतं काहीतरी बुजगावनं लावलं भाई. आता एकदम क्लिअर असं व्ह्यू दिसतो आपल्याला आणि आपण डोंगरांच्या किती जवळ आलो. तो आहे नाण्याचा अंगठा इकडं आहे नाणे घाटाचा रस्ता आणि बघू शकता ही आहे गोडपाण्याची नाळ इकडं आहे धाकोबा फोर्ट तो वरचा बघू शकता तिकडं. तर अशा प्रकारे हा संपूर्ण निसर्ग सौंदर्याने नटलेला हा पळू गाव आहे आणि लवकरच आपण ज्याच्यासाठी वाट बघतो सिंगापूर गाव तो पण आपल्याला बहुतेक आग्रह वाटतात आणि हा जंगल बघा किती भारी वाटतं या जंगलात म्हणजे पक्ष्यांचा आवाज आहे किरकिर पक्ष्यांचे ऐकायला भेटते ना आपल्याला ती शहरामध्ये नाही राहिली. अहो त्याचा चिमणीचा आवाज पण आता आपल्याला ऐकायला नाही भेटेल कारण की 5G नेटवर्क आलं त्याच्यामुळं चिमण्यांसारखे पक्षी तर आता दिसेनासच झालं पूर्ण. हे बघा नागझरी ॲडव्हेंचर इकडे ॲडव्हेंचर वगैरे आहेत बहुतेक काही. हां पुन्हा इथं ताईची जायची ना हां बरोबर इथं मारणार आहे. हा पळूगाव आहे का? हा अरे तुम्ही आला नाही का? नाही मी कधी आलो इकडे मित्रांनो. हा आपला डेस्टिनेशन आला आहे म्हणजे प्रशांतच्या ताईचं म्हणजे आमच्या ताईचं घर इथे आहे पळूगावात. अरे नाही आहे आलं चल तर बघून घ्या मित्रांनो. तो आहे नाण्याचा अंगठा इकडनं आहे नाणे घाटात रस्ता जायला आणि हा बघू शकता हा गोडपाण्याची नाल इकडं धाकोबा फोर्ट आहे पाठीमागं पाठच्या साईडला. तर हा आपला मोठा ब्लॉग इथंच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. जय श्रीराम. गो माता की जय. अभिपाताचा ना